आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजप हायकमांडला पत्र लिहिले। वॉर्ड क्रमांक 200 मध्ये झालेल्या पराभवाच्या चौकशीची मागणी कोळंबकरांनी केली। निवडून येणारी सीट असतानाही भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावं लागलं असं या पत्रात म्हटलंय। भाजप आमदार परिणय फुकेंनी विजय वडेट्टीवारांवर टीका केली आहे। नाचता येणं अंगणवाकडं तशीच अवस्था वडेट्टीवारांची दिसते। ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठींचं ऐकत नाही आणि त्यांचा नगरसेवक त्यांचं ऐकत नाही असा टोला फुकेंनी लगावला। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार झाला। शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा जनता दरबार भरवला होता। अनेक नागरिक यावेळी आपल्या समस्या घेऊन आले होते। शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीची सभाही पार पडली। खासदार संजय राऊतांनी लवकरच अजित पवार महाविकास आघाडीत येणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। यावरून संजय राऊतांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये असा प्रतिहल्ला आमदार अमोल मिटकर यांनी संजय राऊतांना केला। महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबत ईडीनं मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना दोषमुक्त केल्याबाबत माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली। कोर्टानं सत्याच्या बाजूने निर्णय दिला असं समीर भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय। राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत भाजपाच्या विकास कामाचा बोलबाला दिसून येतोय। आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पालघरमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनावरून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। नवीन नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स मॉल समोरील रस्त्याचं भूमिपूजन झालं। मात्र यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला। अमरावतीमध्ये बहिरम इथं प्रहार पक्षातर्फे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलेलं। यावेळी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी बैलजोडी हाकली। या शंकरपटात महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं बैलजोड्या सहभागी झाल्या। या स्पर्धेत 11 लाख रुपयांची बक्षिसं देण्यात आली। रत्नागिरीत लोटे MIDCच्या कंपनीसमोर आंदोलन करण्यात आलं। इटलीत बंद केलेली कंपनी कोकणात आणून मानवी आरोग्याला हानी पोहोचवली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात आंदोलनाला 4 दिवस झालेत।